समता नागरी सहकारी पतसंस्थेची 26वी शाखा निफाड शहरातील साबळे कॉम्प्लेक्स येथे उत्साहात सुरू झाली असून या माध्यमातून ग्राहकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध होणार आहेत. उद्घाटन प्रसंगी चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा कोयटे यांनी निफाडकरांनी संस्थेला आपलीच समजून सहकार्य करावे असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की पिंपळगाव व लासलगाव येथील शाखांना मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे संस्थेचा विस्तार अधिक वेगाने होत आहे. संस्थेकडे सध्या सुमारे 1125 कोटी रुपयांच्या ठेवी असून 800 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे, तर 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांच्या विश्वासामुळे संस्थेची प्रगती वटवृक्षासारखी विस्तारत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी व्हाईस चेअरमन अरविंदभाई पटेल, संचालक संदीप कोयटे, गिरीश सोनेकर, सरव्यवस्थापक सचिन भट्टड, शाखाधिकारी देवेंद्र निकम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी संतोष साबळे व सौ वैष्णवी साबळे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन करण्यात आले. निफाड शहरातील बँका, पतसंस्था, पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, व्यावसायिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल गायकवाड, वैष्णवी गारे, ऋषिकेश शिंदे, रामनाथ पारधे आणि प्रतिभा भालेराव यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सुरक्षित गुंतवणूक, सुलभ कर्ज प्रक्रिया आणि तत्पर सेवा देण्याच्या ध्येयाने समता पतसंस्था परिसरातील नागरिकांसाठी विश्वासार्ह आर्थिक पर्याय ठरत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट, निफाड. कर्ज वाटलं आणि आता ठेवी मागायला आम्ही सुरुवात करतो. 10% ज्येष्ठ नागरिकांकरता व्याजाचा दर आहे. आमच्या संस्थेला निफाडकरांनी प्रेम द्यावं, सहकार्य करावं अशी मी या शुभारंभाच्या निमित्ताने विनंती करतो. आपण पाहत आहात सत्य, वेग, विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.